आम्ही पोहोचलोय नाशिकला. उतरा बरं इकडे. आणि पेरू चहा हे ठीक आहे. थोडा दम आले. ओके. हाय हॅलो नमस्कार, मी आकांक्षा स्वागत करते तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनेलवरती. आज जरा मॉर्निंग लवकरच होती, नाश्ता वगैरे करून झालं आणि नाशिकला निघायचं होतं आम्हाला. यांच्या मित्राचं वेडिंग होतं, त्यासाठी पण घरात त्यांना फ्रूट्स आणून ठेवलेले होते आणि याला आणून आहे ना 3-4 दिवस झालेले होते. म्हटलं मग येईपर्यंत खराब होईल, त्याच्यापेक्षा याचं काहीतरी बनवावं. कारण आहे ना सियाला आहे ना फक्त असं दिलं ना कट करून तर ती खात नाही आणि यांना पण ते आवडत नाही. मला तर फार आवडतं, पण मग एकटीसाठी तसं मी काही करत नाही. म्हणून म्हटलं की आज एक नवीन रेसिपी ट्राय करावी. म्हणून मग मी आज हे मस्कमेलन आहे ना ते मी पहिले कट्स करून घेतले आणि त्यानंतर त्याच्यामध्ये दूध वगैरे सगळं काही टाकून ड्रायफ्रूट्स टाकून मी रात्रीपासूनच चिया सीड्स भिजवून ठेवलेले होते. सगळं काही ॲड केलं आणि याच्यात मी फर्स्ट टाईम ॲड करते कस्टर्ड पावडर. कस्टर्ड पावडर आपण दुधात मिक्स करून पण ॲड करू शकतो, पण मी आहे ना गरम दुधामध्ये टाकलं आणि जरा मिक्स करून घेतलं. अशा प्रकारे मी ह्यावेळेस ट्राय करून बघितली, म्हणजे ना त्याला आईस्क्रीमसारखा फ्लेवर येतो. मिक्सर जारमध्ये मस्कमेलनचे तुकडे टाकून घेतले आणि त्यानंतर मी जॅगरी पावडर ॲड केलं. सध्या तर मी आहे ना शुगर अवॉइडच करते, कारण वेट काही कमी होत नाही. खूप दिवसांपासून मी वेट ट्राय करते कमी करायला, पण ते काही होत नाही. इवन मी रात्री झोपताना पण वेट चेक करते, सकाळी उठल्यानंतर पण वेट चेक करते. म्हणून सध्या आता तर मी शुगर कट ऑफच केली माझ्या ह्याच्यातून. जॅगरी पावडर टाकलं आणि त्याच्यानंतर सगळं मिक्स करून घेतलं. ड्रायफ्रूट टाकलं आणि त्याच्यानंतर ग्लासमध्ये टाकून झाल्यानंतर मी चिया सीड्स रात्री भिजवून ठेवलेले होते, ते चिया सीड्स मिक्स केले. आणि यांनी ना आज घरूनच काम घेतलेलं होतं, कारण दुपारी नाशिकसाठी निघायचं होतं आणि सगळं कामावरून झालेलं होतं. म्हणून म्हटलं की काहीतरी बनवूयात. फ्रूट पण पडलेले होते, म्हणून मग मी असं बनवलं त्यांना न सांगता. आणि जर त्यांना सांगितलं असतं ना की मी मस्कमेलन शेक बनवते तर त्यांनी तो ट्रायच नसता केला, कारण त्यांना ॲक्च्युली मस्कमेलन आवडत नाही. पण माझा हट्ट होता की आज काही पण करून मला ते त्यांना द्यायचंच आहे. म्हणून मग मी त्यांना सांगितलंच नाही पहिले की कसलं आहे आणि दिलं ट्रायला. बट त्यांना खूप आवडलं ते, कारण त्याच्यात त्यांना ते मी कस्टर्ड पावडर टाकलं होतं ना, त्याच्यामुळे फ्लेवर खूप छान आला होता. सियाला लवकरच आंघोळ करून आज झोपवलेलं होतं नाश्ता करून. सियाची झोप झाली आणि त्यानंतर आम्ही निघालो, कारण तिची झोप झाली ना तर ती आम्हाला ट्रॅव्हलिंगमध्ये काही त्रास देत नाही, म्हणजे छान राहते. आणि मग मी तिला वेण्या घालायच्या होत्या, त्याच्यासाठी आम्ही येणं पिंपळे सौदागरला एक स्टॉप घेतला. ते येणं तिथे मॅकडीला गेले, काहीतरी आणतो म्हणे खायला, म्हणून मग तोपर्यंत मग मी रबर घेऊन आली तिला. त्यांनी आमच्या दोघांसाठी मॅकडीमधून बर्गर आणले. माझं तर असं झालं आहे ना, मी खूप ट्राय करते डाएट करायचं, की म्हणजे नाही खूप काही खाणारच नाही. घरात तर मी शुगर वगैरे पूर्ण अवॉइड केली आहे, म्हणजे पोळीसुद्धा इवन मी कधी कधी खात नाही. पण बाहेर गेलं ना तर माझ्या नवऱ्याला तर काही ना काही खाऊ घालायचंच असतं, ज्याच्याने माझ्या कॅलरीज वाढतील. म्हणजे त्यांचं असं म्हणणं असतं की काय करायचं कॅलरीज बर्न करून, वाढव किती वाढतं. मॉर्निंग गाईज, आम्ही पोहोचलोय नाशिकला आणि सकाळी मॉर्निंग खूप लवकर झाली, म्हणजे सिया खूप लवकर उठली. आणि आता घरचे पण नाही आहेत, ते देवदर्शनाला गेले, त्याच्यामुळे फक्त भाऊच आहे ना घरी. तर भावाला मी इंट्रोड्यूस करतेच आणि मग आम्ही आता प्लॅन करतो आहे, रेडी झालो आहे की मिसळ खायला जाऊयात. तर इथे जी फेमस आहे पेरूची वाडी मिसळ, तिथे तो आम्हाला नेतो आहे. ॲक्च्युली मी बऱ्याच मिसळ ट्राय केलेल्या आहेत नाशिकमध्ये, बट आम्ही आत्ता जिथे जातो आहे ना ती मिसळ मी नाही ट्राय केलेली. रेडी नाही केलं आहे, याची इच्छाच नव्हती मॉर्निंगला रेडी व्हायची, त्याच्यामुळे मग आता तिला गाडीतच रेडी करेल. हा आहे माझं लहान भाऊ. हॅलो. सो आता निघूयात मग पेरूच्या वाडी मिसळला. गेलेत जय आणि दादू आता चहा घ्यायला. मस्त सकाळचे 8 वाजलेत. क्लायमेट पण खूप छान आहे नाशिकमध्ये. एवढी काही थंडी नाही आहे, बट पुण्याला खूप थंडी आहे, बट त्या मानाने इथे एवढी थंडी नाही आहे. मग आता सकाळी चहा घेऊन मग पुढे निघतोय आम्ही, कारण आमच्या घरापासून ते 10 किलोमीटर अंतरावर आहे पेरूची वाडी. मी जेव्हा पण आली आहे ना नाशिकला, म्हणजे 2-4 वेळेस सिया झाल्यानंतर ती खूप क्रँकी व्हायची, बट ह्यावेळेस असं काही झालं नाही. ती खूप खुश आहे यावेळेस, कारण आता समजायला लागले तिला. ऑलमोस्ट ती 2 वर्षाची व्हायला लागली आहे. रात्रीपासून एक गाडी आहे, गाडीसोबतच खेळते, तिच्या भावाची गाडी आहे, ती गाडी काही सोडत नाहीये. आणि मस्त झोप झाली, रात्री पण काही त्रास नाही दिला. इवन म्हणजे पुण्याला असताना तरी ना ती रात्री झोपेतून म्हणजे 2-3 वेळेस तरी उठते, 2-3 वेळेस तरी तिला मस्त दूध वगैरे द्यावं लागतं, फीड बॉटल फीड वगैरे करते मी तिला. बट आज आहे ना म्हणजे कंटिन्यू झोपली ती, डायरेक्ट सकाळीच उठली, 11 वाजता झोपली आणि थोडी लेट झोपली ॲक्च्युली, सगळ्यांची गप्पा मारत. तर मग लेट झालाच झोपायला आणि सकाळी लवकर उठली. तिला रेडी नाही केलंय मी, आता तिला चहा वगैरे घेऊन ते चहा घ्यायला गेले. आमचा चहा झाला की मग तिला आता रेडी करते.
मी आहे ना याच्या पहिले पण माझ्या घरचे पेरूच्या वाडीला गेलेले आहेत, तर मी त्यांचे फोटोज वगैरे बघितले ना, तर मला तो ॲम्बियन्स खूप आवडला. म्हणजे ग्रेप अँबॅसी पण येतं, तर ग्रेपची शेती असते आणि ग्रेपच्या म्हणजे शेतीमध्येच त्यांनी ना टेबल वगैरे टाकलेले असतात मिसळ वगैरे खाण्यासाठी. तर आता ही पेरूची वाडी आहे, तिथं म्हणजे काय आहे नवीन किड्स फ्रेंडली पण आहे वाटतं ते. म्हणजे लहान मुलांना खेळण्यासाठी पण बरेच ऑप्शन आहेत तिथे आणि काही नवीन नवीन गोष्टी. म्हणजे जसं की मी ऐकलं की तिथे ना पेरूचं आईस्क्रीम पण आहे. तर मग मी एक्साइटेड आहे ते ट्राय करण्यासाठी. बघूयात आता की कसं आहे तिथे सगळं काही. ओव्हरऑल एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत शेअर करते. विंडो ओपन करायचं का नाही? नाशिकमध्ये क्लायमेट खूप फॉगी होतं, त्या मानाने थंडी काही नव्हती. म्हणजे पुण्याला जेवढी थंडी वाटत होती ना मला, त्यापेक्षा तर काहीच नव्हती इथे नाशिकला. ही झील नदी आहे. झील उतरा बरं इकडे. भाऊ सोबत असला ना की मी फोटो व्हिडिओज काढण्याचा चान्स तर कधीच सोडत नाही. आणि तो फोटोज व्हिडिओज खूप छान काढतो माझे. हे तर नाहीच काढत चांगले बिलकुल. आम्ही एवढ्या ठिकाणी जातो पण माझे मनासारखे फोटो तर काही होत नाही, म्हणून मी पुरेपूर फायदा घेते. फायनली आम्ही पोहोचलोय पेरूची वाडी मिसळला आणि खूप रस्ता फॉगी होता, खूप मजा आली. खूप क्लायमेट थंड आहे आणि असं वाटतंय ना की एसीची पण गरज नाही आहे. म्हणजे अगदी 9 वाजले सकाळचे, पण असं वाटत नाही की 9 वाजले, सकाळी 6 वाजले, तसा फील येतोय आम्हाला. सो आता आम्ही जातोय, बघूयात चालू झालंय का, कारण आम्ही जरा जास्तच लवकर पोहोचलोय असं वाटतंय मला. पण बघूयात, चला मग जाऊयात आपण. सगळीकडे पेरूचेच झाड आहे पण पेरू काही लागलेले नाहीये. आणि त्यांनी ना ह्या साईडला ना असं मिनी पूल, मिनी तळं, मॅनमेड तळं असं म्हणता येईल, असं केलेलं आहे बोटिंगसाठी. बट मला वाटत नाही की त्यांची बोटिंग स्टार्ट असेल आता. तर बघूयात आता पुढे, बघूयात खाऊन झालं की ट्राय करूयात आहे की नाही. पक्ष्यांचा मागे होता. कुठं होता दादू? बंद आहे ना तिकडे? बंद केले का त्यांनी? होईल चालू थोड्या वेळात. इथे ना यांच्याकडे ना पेरू लस्सी, पेरू आईस्क्रीम, पेरू ज्यूस, पेरू चहा, सगळं म्हणजे पेरू फ्लेवर्ड आयटम आहेत. पेरू आईस्क्रीम माहिती आहे तुझी? हा पेरू आईस्क्रीम ठीक आहे, पेरू आईस्क्रीम असेल, पेरू चहा नाही, पण पेरू चहा नाही ऐकलंय कधी. पेरू चहा पण असतो, तुम्ही पिलाय कधी? कमेंट करून सांगा मला, पिला असेल तर. तरी अर्निंग चालू झालं. स्टार्ट कर. कशी आहे मग मिसळ? मला पण घेणार. तुम्हाला पण घेतोय ना? घेतोय का? यात कशी आहे मिसळ? इतकी स्पायसी पण नाही म्हणता येणार, बट ठीक आहे, ॲव्हरेज आहे. म्हणजे जसं बाकीच्या मिसळ आहेत तसंच आहे, एवढं काही असं वाव नाही आहे. तुम्ही तरी का घेतली एवढी? बिकॉज मिसळमध्ये जराही दम नाही आहे, म्हणून तरी घेतल्यावरती थोडा दम आला. ओके. स्पायसीनेस काहीच जाणवत नाही आहे. असं वाटतं मी नील मिसळ करतो असं वाटतं. आत्ता थोडा दम आले. ओके. मी खाल्ली ना, छान. नाही
आता छान वाटली मिसळ. पण आम्ही ना ॲक्च्युली माझा मूड नव्हता पेरू आईस्क्रीम पेरू ज्यूस वगैरे ट्राय करण्याचा, त्यामुळे मी फक्त मिसळच ट्राय केली. बट ओव्हरऑल मिसळ खूप छान होती. म्हणजे पहिले काही मला एवढं वाटलं नाही, बट तरी टाकल्यानंतर आहे ना टेस्ट छान लागली. आणि त्याच्यानंतर आहे ना आम्ही एक बटाटा भजी मागवली. मिसळ वगैरे खाऊन झाली, त्यानंतर आम्ही बटाटा भजी मागवली होती, ती पण छान होती. आणि मग त्यांचा परिसर पण फिरून झाला. त्यांची प्रॉपर्टी ॲक्च्युली खूप छान होती, म्हणजे त्यांनी शेतात डेव्हलप केलेलं होतं ते सगळं काही फिरून झालं. पक्ष्यांच्या इथं काही आम्ही गेलो नाही, कारण काहीतरीच तिकीट होतं, म्हणजे तिथे 100 रुपये पर पर्सन तिकीट होतं. आणि मला वाटलं नाही की ते वर्थ इट आहे ते बघण्यासाठी, कारण ऑलरेडी आम्ही भरपूर ठिकाणी गेलो आहेत पक्ष्यांना बघायला, तर तिथे एवढं काही तिकीट नसतं. म्हणजे त्यापेक्षा पण भरपूर सारे असतात, पण तिथे काही एवढं नसतं. त्याच्यामुळे मग आम्ही काही गेलो नाही तिथे. बाकीचा ॲम्बियन्स वगैरे ठीकठाक होता, म्हणजे एवढं काय असं छान नाही म्हणता येणार. जसं की मी बाकी ठिकाणी गेली त्यापेक्षा तर मला एवढा काही आवडला नाही तो. फक्त मिसळसाठी जर येत असाल तर प्लेस छान आहे. आम्ही मॉर्निंगला लवकरच आलेलो होतो, त्यामुळे जास्त काही गर्दी नव्हती. पण मला यांचं एक छान आवडलं की आपण जसं एंटर करतो ना, त्यांनी तुळशी वृंदावन खूप छान बनवलेलं होतं. खूप प्रसन्न वातावरण होतं. दुपारी छान आराम झाला आणि त्यानंतर आम्ही संध्याकाळी सिटी सेंटर मॉलला आलो. माझं कसं आहे ना, जेव्हा पण मी नाशिकला जाते ना, मी तेव्हा सिटी सेंटर मॉलला एक चक्कर मारते म्हणजे मारते. काही घ्यायचं असो किंवा नसो. आता ह्यावेळेस बघत होती की पॅन्टालून्सला जाऊयात, बट पॅन्टालून्सला गर्दी एवढी होती ना, त्याच्यामुळे मग मी म्हटलं की इथं न जाता मी पुण्यालाच जाईल. क्रिसमसच्या सुट्ट्या चालू झाल्यात, त्याच्यामुळे सगळीचकडे गर्दी वाढली आहे, त्यामुळे इथे पण गर्दी खूप होती. क्रिसमस ट्रीचं डेकोरेशन पण इथे ॲज युजल छानच केलेलं होतं. तिला मॉलमध्ये बऱ्याच ठिकाणी खेळवलं आणि मी तिला आहे ना सध्या आता अवॉइड करते ह्या सगळ्या गोष्टींमध्ये बसवायला, कारण वर्थ इट नाही आहे. कारण प्रत्येक वेळेस तिचा हट्ट नको करायला तिने, त्यामुळे मग आम्ही तिला सध्या बसवत नाही आहे. त्यानंतर मग आम्ही कॉलेज रोडला एक चक्कर मारायला गेलो आणि मग तिथे हा असा मला स्टॉल दिसला. मी तिथे सियाला बेल्ट घेण्यासाठी बघत होती, बट ती काही राहू देत नव्हती. तिच्याकडे ऑलरेडी 1-2 आहेत, त्याच्यामुळे मग मी कॅन्सलच केलं, काही घेतला नाही आणि हा असा दिवस गेला. जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब. जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.